मित्र 1984 मध्ये केसरी भाऊ पाटील हे भावासोबत व्यवसाय करत होते ट्रॅव्हल्सचा, पण भावासोबत करता करता मग 1984 मध्ये हे वेगळे झाले. तेव्हा त्यांचं वय होतं 50 वर्षाचं. 10x10चा गळा माहीममध्ये त्यांनी घेतला. 13 जणांचा पहिला ग्रुप बनवला. राजस्थानमध्ये टूरवर स्वतः गेले. एखादा म्हणत असता की अरे 13 जणांना मी कुठे फिरवून आणू, पण 13 जणांचा ग्रुप त्यांनी फिरवून आणला आणि त्याच्यानंतर तो टूर यशस्वी झाला. त्याच्यात त्यांना 1.5 लाख रुपये वर्षभराची कमाई झाली. आज 3 कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आपलं चरित्र, प्रवास एका प्रवासाचा. चांगलं चरित्र आहे, आपण वाचू शकता. त्याच्यात त्यांनी एक वाक्य असं लिहिलेलं आहे की प्रवासाचा आनंद ना प्रवासातच असतो. प्रवासाच्या गंतव्यस्थानी आपण पोहोचलो, प्रवास संपल्याचं एक फिलिंग असतं आणि आता परतीचे मग वेध लागलेले असतात. तर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रवासातच घेतला पाहिजे. गंतव्यस्थानावर पोहोचणं, टार्गेट कंप्लीट झाला तिथे आनंद नसतो. मित्र, जीवनाचा आनंद जो आहे ना, तो जीवन जगतानाच घेतला पाहिजे. आता 60 वर्षाचा 70 वर्षाचा झाल्यानंतर मग मी आता एन्जॉयमेंट करेल, ही पद्धत नसते. जीवनाचा आनंद जीवनातच असतो, जगण्यातच असतो, तो शेवटात नसतो.